म्हणलं किती वायदे पाहिजे आम्ही देतो म्हणलं, तर पैरे दिलं नाही. आता त्यांना बी कळेल बाईट वगैरे काय असतं ते काय नाही. चॅनल होतो तर आम्ही पुशेगावचं 2 नंबर केलंय. राजा आणि जावेद व्हायचा सर्जा होता. आणि हवे जाणारांचं काय तुम्हालाही माहित आहे, तुम्ही बॅट घेतली हवे जाणारांचा काय उपयोग नाही. गेलं म्हणले बैल संपला, हे कुठला बैल पळतोय. 1 नंबर केलेल्या गाडीचं पैरे फोडलेत आमच्या, म्हणजे 1 नंबर केलंय. पुढल्या महिन्यात पळू म्हणले आणि मधल्या माणसांनी मित्रांनो, पाचवडच्या मैदानावर आलोय आणि पाचवडच्या मैदानावर मित्रांनो सेमी मला वाटते 7 आणि तास नंबर 7 नंबर सेमी 7 नंबर तास भरपूर फरकानं गाडी लागली मित्रांनो. सेवा तर कुठला बैल आहे हो? बैल हे विंग आणि जाधववाडी वाटा स्टेशन, बाळासाहेब जाधव आणि विजय पुतळेकर विंग. कुठने घेतलं वासरू? हे वासरू घेतलं यवतमाळवरने. यवतमाळमधनं. 2 वर्ष झाली. आता इकडे कुठे सांभाळाय काय का म्हणजे किंवा कुणा ठेवलं? वाटा स्टेशन मध्ये आमचे बाळासाहेब जाधव पार्टनर आहेत आणि आमचे बंधुराज हे साहेब सातारला असतात, जाधव साहेब. अशा दोघांच्या नावाने गाडी पळते. आजचं नियोजन कसं चालतंय? आजचं नियोजन म्हणजे आम्ही दादा आपले बोंबळवाडीचे, त्यांचा बैल पेडगावला पळला होता. अतिशय सुंदर आमच्या तिकडच्या जांभऱ्यांच्या रावल्यावर पळला होता. ते बघितलं आणि मग आम्ही त्यांना फोन केला. दादांना मग आयडी वगैरे पाठवली. दादा म्हणले पळूयात. आता मला सांगा साहेब, काय सांगचाल बैलाबद्दल? बैल म्हणजे काय आजपर्यंत बैलांनी लय सिद्ध करून दाखवलं. यावेळेस आमचं पेडगावला व्हायचं चान्स हुकला आणि मागल्या वर्षी पेडगावला आम्ही राहिलो चांगलं नाही मारत, आणि ह्या वर्षी व्हायचं चुकला. आधी त्यांना मी फोन केला होता ह्यांच्यातल्या जुटदाराला यांच्या, पेडगावला पळू, पण त्यांचा आधीच पायरा झाला होता. ते म्हणलं पुढलं मैदान कुठलं बी असेल तिथं पळू. आणि आज बैलांनी सिद्ध करून दाखवले की काय आम्ही बी काय कोणाला कमी नाही. आता कसं तुम्ही भरपूर वेळा मला पण फोन केला, पण बाहेर गेला म्हणजे अशी माणसं येत नाहीत. त्यांना किती सांगितलंय, आता अंतरात कडे 1 नंबर केलेत. ज्यांना वाटत होतं आम्ही पळतो 1 नंबर करतो हे करतो, त्यांना अशी कडला घेऊन मारले सीमेला बी चांगले. त्यामुळे बैलाला कोणी कमी समजू नका. बैलाचं असं पैरे फोडतात. 1 नंबर केलेल्या गाडीचं पैरे फोडलेत आमच्या, म्हणजे 1 नंबर केलंय. पुढल्या महिन्यात पळू म्हणले आणि मधल्या माणसांनी पैरे फोडलेत आजपर्यंत. म्हणजे ह्यामुळे बैल आपला मागे राहिला. आणि मुलाखतीच्या बी म्हणजे आपलं व्हॉट्सअप इंस्टाग्राम युट्यूब चॅनलच्या ह्याच्यामुळे बी बैल मागे राहिला व्हायचं. बैल आता सलतो आणि ती म्हणतात ना, तुझा बैल आता एक मैदान 8 सीमेला मार खाल्ला, गटाला मार खाल्ला. आता संबंध खातीर बी बैल द्यायला लागतात आम्हाला बी. आता काय सगळी पाहुणे साहेबांना सगळ्यांनी सहकार्य केले, त्यामुळे आम्हाला बैल द्यायला लागतात. आमच्या आदत वासरांना जाऊ कोण दिली नाही तेव्हा त्यांना दिली बैल दिली. तुमचं कसं रिलेशन झालं? साहेब म्हणजे आमच्या घरातलेच विषय, ते आमचे पप्पा आणि ती आमच्या गावात होतं पहिलं राहिलं हे. आणि म्हणजे लहानपणी माझे एवढं असेल तेव्हापासून ते एकत्र होतं. आणि ते नंतर दोस्ती म्हणजे घरातलेच भावापेक्षा जास्त जवळचं. हे जाधव साहेब, आमचं पप्पा विजय पुतळेकर आणि बाळासाहेब जाधव जाधववाडी, म्हणजे सख्या भावाला जुनमत नाहीत तेवढी एकत्र असते ती. दिवसाला फोन सगळं काय. आणि त्यामुळे बैल घेतला आम्ही, निर्णय घेतला की पळायचं तर 1 नंबरातलीच वस्तू घ्यायची. बैल आज खोटं नाही घेतलं कोणी. 21 लाख रुपयाची खरेदी आहे. 21 लाखाला घेतलं? 21 लाख रुपयाची खरेदी आहे. कोणाला वाटत बी नव्हतं दुसरा कोण होता. आमच्या गावात 1 नंबर केला. म्हणलं पप्पांना, म्हणलं मला हीच वस्तू घ्यायची, ह्याच्यावरच आम्ही नाद करणार. पप्पांना म्हणलं काय करता, परिस्थिती काय? आमचे काय म्हणजे आमचा व्यवसाय ट्रान्सपोर्टचा धंदा आहे, गाड्यांचा ट्रान्सपोर्ट लेबर कॉन्ट्रॅक्ट घेत आमच्या पप्पांचं. म्हणजे तेव्हाच म्हणलं आपल्या गावात 1 नंबर केला, म्हणलं आपली हीच वस्तू घ्यायची आणि ह्याच्यावर आपण नाद करणार. त्या माणसाने घेतल्यापासून किती गुलाल केले? बैलाने आता बरंच माझ्या ना 40 म्हणजे 25 म्हणजे असे लागा बरं ह्या वेळेस 25 धरल्यात. मागचं विकचं बैल. आणि परत त्यात काय झालं, 1 नंबर आम्ही आमच्या भागात केला, 2 नंबर बकासूरने आणि ते महाराजने 1 केला होता तिथं. आम्ही हरण्याने 2 केला. तिथनी बैल आजारी पडला 4-5 महिने. बैलाच्या पायाचा प्रॉब्लेम झाला, नक्की बैल लांगडायचा मैदान काढल्यावर. तिथनी परत बैलाचं 2-4 महिने फ्लॉप गेलं. म्हणले बैल संपला, हे कुठला बैल पळतोय. निमसोडला आता चालवला, निमसोडला 1 केलाय, गट कडेनेच काढला, सेमी बी कडनी. केमला तर फायनल आहे ना, 1.5 टांग्याने आहे ना, कुणी म्हणायचं नाही. आदत वासरू घेऊन दुसऱ्याच्या मैदानात 1 केला होता आम्ही. हा, दुसऱ्याच्या मैदानात केमच्या मैदानात कडनी 9 नंबर तसा. यांचं वासरू होतं का? हा, ह्यांचं डोंबळवाडीवाल्यांचं वासरू. बोंबाळेवाडी. कुठून घेतलं वासरू? ही किरण बसली खरेदी. किराणा बसली. बरं, कसं आपलं तुमचं नियोजन? आपण आपली दुसती, त्या दुसतीत नाही व्यवहार झाला. आपण हेरलं म्हणजे हेरलं बरं का. एखादं वासरू हेरलं तर आपण म्हणजे चुकीच हेरत नाही. आता राहिना पण आपणच हेरलाय मला वाटते. आजचं नियोजन माझं, तुम्ही पेडगावला राहिल्यानंतर अनेक जणी हवे जाते, पण तुम्ही नाही आम्हाला चांगलं माहित आहे हवे जाणारांचं काय
तुम्हालाही माहित आहे, तुम्ही बॅट घेतली हवी जाणारांचा काही उपयोग नाही. कसं आहे, ज्याचा पळतोय त्याला बैल दिलाच पाहिजे आणि महत्वाचं पळतोय त्याकडे वायदी घेतली नाही पाहिजे. गाडी भाडं इकडे तिकडे ठीक आहे, पण ज्याचं आज माहिती बी घेतली साहेबांनी. आज बापूनी दुसती खातर आमचं झाले सगळे. मोरेंनी बी पुकारला आज दुसती असावी तर जाधव साहेब जाधववाडी आणि विजय पुन्हा असावी. आजपर्यंत आधीच वासराला आम्ही फोन केला की आम्हाला वासर पटलं ना की आम्ही फोन करतो की पळायचं का, पण काय काय जण एवढे हवेत जातात. या दादा हवेत गेलं नाही, डायरेक्ट म्हणले पळू आपण, काय विषय नाही. मोकळ्या मनात काढली ती की धनाभाऊ गरिबांची वासरं म्हणजे आजपर्यंत रेकॉर्ड मी यांचं चॅनल बघतो आणि यांचं म्हणजे एवढं असं असतं की आंधळातला बैल असतो तो कसा उजेड आणायचा या धनाभाऊंचं काम असतं. आज सचिन भाऊच्या बी गोट्यावर सचिन आता आज पळतोय 1 नंबरात. त्यांना सांगितलं ते तुम्हाला गुलाल बसणार आहे. सचिन बी आता आमच्याकडे बैल घेतला ना त्याच भागातला सचिन आहे नातेपुतेकरांचा, तोच बैल त्याच दाटीतला बैल आपला आहे. बैल हिंद केसरी 2 वेळा झालेला बैल आपला, कोरेगावला बी झाला, पेडगावला बी झाला, मधला काय गेला. पण आता तिकडे जाऊन बुलेट 1100 फुटात पळायला जाऊन MP ला बुलेट जिंकलेली आहे. तसं लगत आहे ना यवतमाळ, तुमचा हिंगोली, वाशिम तिकडे लगातार मैदानात फायनलचे आहे. आता अनेक पोरांना वडील सांगतात की बाबा तुम्ही नाद नको, तुम्ही घेऊन दिला 21 लाखाची. हो व्हायचं म्हणजे कसं झालं, हा पोरगा आमचा जास्त म्हणजे सगळं जे मीडिया आहे ना तिथं सगळे बघतो आणि बैलही बघत असतो. पण अशी आमची कोणचीच वायफूट नाही. थोरला मुलगा बी येत आता आणि बारका मुलगा बी आहे, परंतु वायफूट नाद हा आमच्या पोरांना कुठलाच नाहीये. त्यामुळं नाद करायचा आणि मला बी नाद होता. आम्ही जेव्हा आमच्या नादात होतो तर आम्ही पुशेगावचं 2 नंबर केलंय. राजा आणि ज्यावेळेस व्हायचा सर्जा होता आणि वॉटर कॉलनी बटर पळायचं बघा बारक ते पळायचं. तेव्हापासून आमच्या रक्तातला नाद आहे. आज 18 ते 20 वर्ष नादात आहे आम्ही. साहेबांचं काय, साहेबांना नाद लावला तुम्ही का साहेबांना नाद? साहेबांचा ओरिजिनल नाद आहे पहिला. ज्यांचे त्याचा रायफल पळवते ना त्यांना त्यांनी पांड्या दिला होता. एक नंबर फॉर्मातला बैल होता तरी त्यांनी तो विकत दिला. त्यांचा हरणे होता, त्यांच्याकडे नाद पहिल्यापासून होता. पण आमची क्रिकेट मधली दोस्ती जी आमच्या तिकडे होते साहेब व्यवसायासाठी, त्यांची क्रिकेट मधली आमची दोस्ती ते मी आतापर्यंत टिकून धरलेली आहे. हा महत्वाची गोष्ट मोकळ्या मनाची माणसं आहे मित्रांनो. आणि म्हणजे बैलगाडी क्षेत्रात असं कोण नाही बाबा, आदत बैल म्हणलं की आदतला म्हणा की हे द्या, पैसे द्या, ह्या द्या, त्या द्या. आज ह्यांचाही फोन आहे ना, ऐका तना शेठ, ह्यांचा सुद्धा फोन आला. म्हणले तुम्ही काय घेणार का देणं घेणं? मी म्हणलं देणं घेणं नाही आमच्या, आम्ही येणार, काळजी करू नका. आणि आम्ही आमच्या भाड्याने आलो 140 किलोमीटर. हो काय म्हणताय? आम्हाला म्हणजे की 50,000 रुपये देतो वासराला पाहिजे. आम्ही काय असं काय पैशासाठी घेत नाही. जेव्हा आम्हाला बैल पळणार त्याला आम्ही बैल देणार. आणि पुन्हा बी असं कोणी बी फोन करायचं की बाबा तुझा बैल पळतोय त्याला बैल कधी बी देणार अर्ध्या रात्री. आता त्यांना भाऊचं बी आहे, आता बाईट मध्ये सांगतो डायरेक्ट रोखतो. त्यांना भाऊने आता आम्हाला म्हणले बैल द्या. त्यांना भाऊने आता इथले पुढे ना 10 तारखे 11 तारखेचं नियोजन झाले, 10 आणि 11 तारखेचं तिथले पुढे आदत बागात गेला कुठे बी मागायचा. त्यांना भाऊला बी बैल देणार इथले पुढे. लगातार 2-3 मैदान राहिला. आज सुद्धा आदत बघा मित्रांनो, आदत वस्त्राने गट काढला. आणि असं सांगायचं ह्या बैला मागे कष्ट म्हणजे आमचं किरण ड्रायव्हर असेल, आता रोहित पहिलवान असेल, सागर म्हणजे लय खस्ता खाल्लाय म्हणजे बैल सोडा भेटाय. आमचं किरण ड्रायव्हर आहे गावातली म्हणजे पोरं काय बोलाय नाही. आमचा भाऊ आहे त्यांनी बी लय बैल म्हणजे पैरं करायला लय अडचण बैलाला. तो किरण ड्रायव्हर एवढे बैल देत नाही. आमचं सोने असेल. तुमचा नंबर सांगा. 9561 73 05 41. मित्रांनो बैल पळतोय आणि माहिती घेत नाही ती काय नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणून तर बैल पळतोय. आणि मला वाटतंय की आता बघितलं मी सेवाचं नाव पकडल्यानंतर म्हणजे 7 नंबरची गाडी एवढी फास्ट गेली पलीकडनं निघून, म्हणजे लागती गाडी लागली मध्ये बैलच पळतोय मित्रांनो. आणि कसं होतं जर चांगलं बैल ह्याला अजून भेटलं म्हणजे असं काय नाही पण 1 नंबरातलं बैल आहे. पण अशी चांगलं तर 1 नंबरातले बैल द्या ना तुम्ही. आता आमचं गावचं मैदान होतं बोरच्या काय की किती फोन केला, आता नाव नको घ्यायला मला, डायरेक्ट फोन केला म्हणलं किती वायदे पाहिजे आम्ही देतो म्हणलं, तर पहिलं दिलं नाही. आता त्यांना बी कळेल बाईटवर काय असतं काय नाही कडच. आणि बैल आपल्याला एकच लागतो फक्त, खेळवला बैल लागतो, लागणार नाही. आपला बैल दुसरा बैल लागला की आपला बैल पळत नाही. फक्त बैल खेळवला असला ना दोन्ही खाली कडेचा आतला असू द्या, फक्त लागला नाही पाहिजे बैलाला, मग किती बैल एकटा गाडी ओढतो. चला मित्रांनो शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.